ती प्रक्रिया आहे ही जिल्हा संवर्ग म्हणून करावी तर स्थानिक 80% शिक्षकांना त्या ठिकाणी भरती होता येईल आणि त्या ठिकाणचे शिक्षक त्या गावात राहतील, त्यांची पोरं सुद्धा त्या गावात राहतील आणि शाळा सुद्धा भरभराटीला येतील आणि स्थानिक माणसांच्या शिक्षकांच्या नोकरीचा प्रश्न सुटेल आणि मला वाटते 80% आमच्या कोकणात बंद असलेली घरं पुन्हा उघडतील. असं आपण करणार का? जिल्हा संवर्ग म्हणून शिक्षक भरतीचा नियम सरकार घेणार का? हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी विचारलेला प्रश्न हा वस्तुस्थितीला धरून आणि थोडा भावनिक पद्धतीने विचारलेला आहे. परंतु पवित्र पोर्टल राज्यस्तरीयवर निवड त्या ठिकाणी करण्यात येते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं स्पर्धात्मक पद्धतीने ह्या उमेदवारांची निवड झाली पाहिजे आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीचे उमेदवार आपण निवड करून चांगल्यात चांगल्या पद्धतीचे शिक्षक हे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे म्हणून आपण राज्यस्तरावर ही निवड प्रक्रिया राबवितो. खोडके, संजय खोडके. मंत्री महोदय, आपण जसं म्हणून राहिले तसा नियम आपल्याला TET मध्ये करावा लागेल कारण की हा राज्याचा सर्वात भयंकर मोठा प्रश्न आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला माणूस धारणी चिखलदरा परतवाड्याला देतात त्याच्यातून काही साध्य होत नाही. इंजिनिअरिंगमध्ये जसं आपण केलेलं आहे इंजिनिअरिंगमध्ये त्या विभागातला त्या जिल्ह्यातल्या 50% आरक्षण आहे तसंच आता विचारलं तसं 80% आरक्षण त्या विभागातलं तरी असलं पाहिजे की विदर्भातलं आहे अमरावती विभागातलं आहे तर 80% अमरावती विभागातल्या टीचर्सना TET मध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. विभागवार तरी ते करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही जे म्हणतात TET मध्ये कुठले मुलं पास होतात ते पश्चिम महाराष्ट्रातले आमच्या इकडे येत नाही, मराठवाड्यातले कोकणात जात नाही, तिथं जाऊन त्याचा उपयोग होत नाही. हा धोरणात्मक निर्णय तुम्हाला करावा लागेल. याचं रिझर्वेशन तुम्हाला जिल्हावार नाही तर विभागवार तरी दिलं तर खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग होईल. आपण हा निर्णय घेणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, मी आधीच सांगितल्याप्रमाणे एकंदरीत चांगल्या गुणवत्ताधारक उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडले गेले पाहिजे आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीचे शिक्षक हे कुठल्याही शाळेमध्ये त्या ठिकाणी धारणीची शाळा असो आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे उच्च शिक्षित आहे ते एकाच भाग. आपण बसा जरा. मंत्री महोदय, प्रश्न काय आहे आणि प्रश्नाचा स्कोप काय आहे याच्या बाहेर जाऊ नका. मंत्री महोदय. त्या अनुषंगानं पहिले जे विकल्प देण्यात येत होते खोडके साहेब, हा प्रश्न ही अडचण काय व्हायची माहिती आहे का? आपण त्याला विकल्प पहिले भरपूर देत होतो की आयदर तो 3-4 विकल्प टाकायचा आणि मग त्याच्या सोयीनं तो त्या ठिकाणी चालला जायचा. आता आपण देण्यात येणारे विकल्प त्याला मर्यादित केलेले आहे. त्याच्यामुळे त्या भागातल्या उमेदवाराला त्या कमीत कमी विभागात तरी नोकरी मिळण्याची संधी त्या ठिकाणी वाढलेली आहे. निरंजन डावकरे. शिक्षकांवर झालं ही पूर्ण व्यवस्था ही विद्यार्थी केंद्रित आहे आणि विद्यार्थ्याला न्याय भेटण्याच्या दृष्टिकोनाने आपण शिक्षण व्यवस्था ही राबवत असताना याच्यामध्ये जो मूळ प्रश्नाचा गाभा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक भेटला पाहिजे त्या दृष्टिकोनाने शहरी भागामध्ये ह्या संदर्भातली अटी ज्या आहेत त्या आपण शिथिल करणार का? कारण आपण म्हणताना म्हटलात की शहरी भागांमध्ये परिस्थिती वेगळी, ग्रामीण भागांमध्ये परिस्थिती वेगळी. आपल्याला हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की शहरी भागांमध्ये आज लोकवस्ती प्रचंड वाढले आणि त्याच्यामुळे त्या तिकडे जे सर्वसामान्य आहेत, गोरगरीब आहेत, त्यांनाही चांगली शिक्षण व्यवस्था भेटली पाहिजे. आज CBSE, ICSE, IB बोर्डच्या शाळा हे मोठ्या प्रमाणात वाढलेत पण गोरगरिबांना नाही परवडत त्या. त्याच्यामुळे आपल्या ज्या शासनाच्या शाळा आहेत मग ते महानगरपालिकेच्या असो, ZPच्या असो, या शाळा सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनाने या अटी आणि शर्तीच्या ग्रामीण भागांमध्ये आहेत. त्याच पद्धतीमध्ये शहरी भागांमध्ये याच्यामध्ये शिथिलता आणि जिकडे आपण आणि हा शब्द वापरला आहे तिकडे किंवा म्हणजे जे आपण 20 9वी आणि 10वीची 20 जी संख्या आहे आणि जी किलोमीटरची आहे ती आणीच्या ऐवजी किंवा या दोघांमधलं कुठलंही एक अशी करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, आपण जेव्हा ह्या अटी शिथिल केल्या त्या ग्रामीण भागातली जी अवस्था आहे जी परिस्थिती पाहून त्या पद्धतीनं तसा निर्णय घेण्यात आला होता. अजूनही निरंजनजी आपण शहरी भागात राहता त्याच्यामुळे आपण शहरी भागातलं निश्चितपणे या ठिकाणी बाजू मांडतायत परंतु शहरी भागामध्ये अशी कुठेही परिस्थिती नाही की ज्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या वर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जावं लागतं. ग्रामीण भागामध्ये आमच्या बिचारा लहान मुली असतात त्यांना बस पकडून दुसऱ्या गावामध्ये त्या ठिकाणी एकदा शिकायला जावं लागतं म्हणून हा त्या पद्धतीचा विचार करून घेण्यात आलेला निर्णय आहे. परंतु तरी देखील अशा पद्धतीची अडचण निर्णय झाल्यास ह्या संदर्भात बैठक घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल. विक्रम काळे.
महोदय, खरं म्हणजे हा प्रश्न जो आहे तो संच मान्यतेच्या बाबतीतला आहे. आणि मंत्री महोदय, तुम्ही तरुण आणि तुम्ही शिक्षणाशी संबंधित असल्यामुळं अनेक अपेक्षा तुमच्याकडून होत्या, परंतु त्या अपेक्षा काही खऱ्या होताना दिसत नाहीत. गेल्या अधिवेशनात सुद्धा आपण आश्वासन दिलं होतं की या बाबतीमध्ये आम्ही बैठक घेऊ. दुसरं अधिवेशन आलं, बैठक झाली नाही. बैठक लागली दादा भुसे साहेबाकडं, पण ती बैठक होऊ शकली नाही. मी स्वतः त्या बैठकीला हजर होतो. सभापती महोदय, एकतर या संबंधी मान्य न्यायालय नागपूर खंडपीठानं महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ याचिकाकर्ते होतं. ही संपूर्ण राज्याची याचिका सभापती महोदय, आणि या आदेशाला स्थगिती द्यावी मंत्री महोदय. कोणत्या? 15 मार्च 24च्या म्हणून कोर्टात गेलेले. कोर्टानं जैसे ते परिस्थिती म्हणून निकाल सुद्धा दिला सभापती महोदय. पण आपले काही अधिकारी मंत्री महोदय, त्यांची नावं मी सांगेल आपल्याला, की पाठ बडवून घ्यायच्या मार्गावर आहेत की आम्ही किती सरकारचे पैसे वाचवतोय, आम्ही किती शिक्षक जास्तीचे होते. शेवटी ही आम्ही विद्यार्थ्यासाठी मानतोय. विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, विद्यार्थी आमचं दैवत आहे, त्याला शिक्षक मिळायला पाहिजे, ही भूमिका सभापती महोदय आम्ही मानतोय. मग कोर्टापेक्षा शासन मोठं झालं का? आता न्यायालयानं स्थगिती दिलेली असताना सुद्धा आपण आश्वासन दिलं सभागृहामध्ये की बाबा हा 15 मार्चचा जो शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यामध्ये इथं सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार तुमच्याकडे निवेदनं दिले की आमच्या भावना समजून घ्या, याच्यामध्ये बदल करू, आपण बसू, चर्चा करू आणि सर्वसमावेशक शासन निर्णय व्हावा, ही आमची भूमिका. आम्ही काय पूर्णपणे रद्द करा असंही म्हटलेलं नव्हतं, पण ते होऊ शकलं नाही मंत्री महोदय. आता दुसरं शैक्षणिक वर्ष सुरू झालं, आता आपण लगेच जे अतिरिक्त झालेत त्यांचं समायोजन करा म्हणताय. आता आपण 8 शिथिल केली, त्याबद्दल अंशतः अभिनंदन मी तुमचं करतो. परंतु आता उच्च न्यायालयाने जी स्थगिती दिली, पुन्हा आपल्या संचालकांनी काय पत्र काढलं 25 मेला प्रश्न विचारा. की प्रश्नावर येतोय ते. हे सभापती महोदय, हा महत्वाचा विषय आम्ही वारंवार सभागृहात का आणतोय? प्रश्न सुटत नाही म्हणून आणता सभापती महोदय. तुम्ही न्याय दिला पाहिजे आम्हाला. आणि म्हणून आता 25 मेला संचालकांनी पत्र काय काढलं मंत्री महोदय की हा निर्णय फक्त अमरावती आणि नागपूर पुरता मर्यादित आहे. असं नाही मंत्री महोदय, निर्णयाची कॉपी माझ्याकडे आहे. राज्याच्या बाबतीत हा निर्णय दिलेला आहे, त्यामुळं त्या निर्णयानुसार ही संच मान्यता आहे ती स्थगित झाली पाहिजे. आणि तोपर्यंत एकाही शिक्षकाला अतिरिक्त न करता समायोजन त्याचं होता कामा नये, ही भूमिका तुम्ही घेणार का? आणि आता दुसरा विषय समोर आला. आम्ही तुम्हाला ओरडून सांगतोय की कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अनेक ऑप्शनल विषय असतात, त्यामुळे ऑफलाईन संच मान्यता पाहिजे होती. आपण ऑनलाईनचा घाट घातलाय. आता जवळपास ज्यांची सेवा 27 वर्ष झाली, तो माझा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक अतिरिक्त ठरवला तुम्ही. म्हणजे 27 वर्ष पूर्ण वेळ काम करतोय, त्याला तुम्ही अतिरिक्त ठरवलेला आहे, त्याला तुम्ही अर्धवेळ केलंय. हा कुठला नाही. आज सुद्धा नागपूर कार्यालय, उच्च शिक्षण कार्यालयासमोर उपसंचालकांसमोर धरणे होत आहे. छत्रपती संभाजीनगरला होतं. सभापती महोदय, म्हणून माझा मंत्री महोदयाला या माध्यमातून अतिशय स्पेसिफिक आणि मुद्द्यातून प्रश्न आहे की शेवटी आपल्याला हे पुढे न्यायचं आहे. आम्ही याला विरोध म्हणून विरोध करत नाहीत, याच्यामधून मार्ग काढायचा आहे. म्हणून साठी तुम्ही ह्या ज्या शिक्षक संघटना असतील, जुकटासारखी महत्वाची संघटना एकच आहे राज्यात जी 45,000 शिक्षकाचं प्रतिनिधित्व करते, त्यांना सोबत घेऊन कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाबतीतल्या संच मान्यतेचा प्रश्न आणि या माध्यमिक प्राथमिक शाळेच्या संच मान्यतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन हा निकाल लागेपर्यंत समायोजनाची प्रक्रिया थांबवून हा आपण करणार का? आता माझा मुद्देसूद प्रश्न आहे. शिक्षकांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीनं आणि आक्रमकपणे मांडणाऱ्या काळे साहेबांना एक तर सांगू इच्छितो की आपण ज्या न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख या ठिकाणी केला होता त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने 14/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयान्वये शासन निर्णय जो आपला 15 मार्चचा शासन निर्णय आहे त्यामधील तरतुदी या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदींशी सुसंगत असल्याने नमूद करून सदर याचिका निकाली काढली. एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, ठीक आहे. दुसरा,
दुसरा विषय, आपण ज्या सूचना केल्या, आपलं म्हणणं बरोबर आहे की आपण ठरवलं होतं की अधिवेशनानंतर बैठक घेऊन जे आपले शिक्षक आमदार आहेत त्यांच्यासह मान्य मंत्री महोदयांकडे बैठक लावून याच्यावर आपण 24 आपला मार्चमधला मार्च 24चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात येईल. मी पुन्हा एकदा मान्य मंत्री महोदयांना विनंती करेल आणि हे अधिवेशन संपल्यावर लवकरात लवकर आपण ही बैठक लावू. सभापती महोदय, शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांचा खरं तर आपण प्रश्न शिक्षकांच्या बाबतीतच मंत्री महोदय बोलतोय.